सेकंड सेशनमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता मी तुम्हाला काही म्युझियम्समधले पुरातात्विक साधनांची चित्रे दाखवतोय. ते तुम्ही व्यवस्थित बघा. त्यातून तुम्हाला लक्षात येईल, की या साधनांच्या आधारे आपल्याला काय-काय, कशी काय इतिहासाची माहिती माहिती पडते. ठीक आहे. तर मी तुम्हाला स्लाईड शेअर करतोय. ती बघा काळजीपूर्वक. हे पहिलं चित्र जे तुम्ही बघत आहेत, हे अश्मयुगीन कालखंडातल्या मानवाच्या दृष्टिकोनातलं महत्त्वाचं एक पुरातात्विक स्रोत आहे. आता एक लक्षात घ्या, की तुम्ही या दगडाचा आकार बघा. या दगडाच्या आकारातून तुम्हाला लक्षात येईल, की तेव्हाच्या कालखंडातला जो मानव जो आहे, तो दगडांना धार देणे जे आहे, ती कला अवगत झालेली त्याला होती. अर्थात आधीच्या कालखंडातला जो मानव जो आहे, तो खूप आधीचा म्हणजे अश्मयुगीन कालखंडामधला जो मनुष्य आहे, तो नवश्मयुगीन कालखंडामध्ये येता-येता जर आपण बघायला जाऊया, तर ह्या सगळ्या प्रक्रिया दूर-दूर होतात. तर हा जो दगड आहे, तो तुम्हाला थोडासा नवश्मयुगीन कालखंडाचा दिसेल. कारण की आधी म्हणजे अश्मयुगात माणूस जो आहे, तो दगड जो आहे, तो जसा आहे तसा वापरायचा. ना त्याला धार असायची, ना काही असायचं. तर हा जो दगड तुम्हाला दिसत आहे, हा बघा किती याला व्यवस्थित धार करण्यात आलेली आहे. म्हणजे मनुष्य जो आहे, त्याचा मेंदू परिपक्व होत गेला आणि त्याला हे लक्षात आलं, की दगडाला जर अधिक धार असेल, तर खऱ्या अर्थाने मग काय होईल, आपल्याला अधिक प्रक्रियेतून आघात करता येईल. म्हणजे अ, ती वस्तू असेल किंवा अन्न असेल किंवा प्राणी असेल, त्याच्यावर चांगला आघात करता येईल. त्याला चिरता येईल, हे सगळं त्याच्यावरून लक्षात येईल. तर त्यामुळे तेव्हा-तेव्हा म्हणजे नवश्मयुगीन कालखंडामध्ये दगडांचे साइज जे आहे, आकार जे असे निमुळत्या आकारचे झालेले तुम्हाला दिसून येते. आता याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येईल या दगडांच्या आधारे तुम्हाला काय विश्लेषण करता येईल, की तेव्हाच्या मनुष्याला अ, या दगडांना धार देणे समजले होते. म्हणजे तेवढी त्याची बुद्धी झालेली होती. तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे सगळे जे आहे ते दिसून येईल. आता याला विविध नाव आहे. हे 3 नंबरचं जे आहे, ते काय आहे? हातकुऱ्हाड, हँड ॲक्स त्याला म्हणतात. म्हणजे दगडाची त्याने हातकुऱ्हाड म्हणजे ही जी मूठ आहे, ही आपण हाती पकडतो आणि त्या पद्धतीने ती कुऱ्हाडीसारखा त्याचा वापर करतो. मग हे एक तर कंदमूळ खायला करत असेल, नाहीतर शिकारीसाठी त्याला ला जखमी करण्यासाठी तो करत असेल, हे सगळं तो करत असेल. तर हे जे तुम्हाला उपकरण दिसत आहे, हे सगळे उपकरणं यातूनच आलेलं आहे. तर आता तुम्हाला हे जे दिसत आहे, सगळे शस्त्र जे आहेत, तर ते कोणत्या कालखंडातली आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला दिसेल. मिडल पॅलिओलिथिक, मध्य पुराश्मयुग. पुराश्म म्हणजे काय? पुरातन अश्म. अश्म म्हणजे काय? पुन्हा दगड. ठीक आहे. अश्मयुग म्हणजे काय? तर दगडाचं युग. ज्या युगामध्ये मनुष्य प्राणी हा दगडाचा वापर करायचा. त्याला काय म्हणतात? अश्मयुग म्हणजे दगडाचा वापर करणारं युग मानवाचं. तर हे कोणतं आहे? मध्य पुराण अश्मयुग असं ते आहे. त्यानंतर आणखी काही साधने तिकडे बाजूला आहेत, जे उत्तर पुराश्मयुग आहे, जे ब्लेड, बर्निंग पॉइंट असं लघुचिन्ही पाते यामध्ये ते येतात. म्हणजे जसा-जसा मानव अ, पुढल्या कालखंडामध्ये परिष्कृत होत गेला, तसं-तसं हे साधने जी आहेत, ती निमुळती होत गेलेली आहेत. म्हणजे बारीक होत गेलेली आहे, हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. हे बघा. तर हे आहे नवीन पराश्म युगातलं साधने, की ज्यामध्ये दगड जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने त्याला पॉलिश करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकदम निमुळते त्याला करण्यात आली. म्हणजे जसं-जसं उपयोग पडला, तसं-तसं मानवाने त्याला अगदी बारकाईने तिथे त्या पद्धतीने ते उभारलेले आहे. तर अशा पद्धतीने बघा, की कसं मानव जो आहे, हा स्वतःला परिष्कृत करत गेला त्या प्रक्रियेतून. तर हे दगडांच्या आधारे त्याने हे सगळं केलेलं आहे. ठीक आहे. हे आणखी काही चित्र तुम्हाला दिसून येतील. बघा किती आता एकदम पहिले म्हणजे पहिलीची ओबड कुठे आहे? बघा ही ओबड कुठे आहे? आणि आता ही नंतरची बघा किती प्लेन आहे त्या दृष्टिकोनातून. म्हणजे त्यांनी ही कला अवगत करून टाकली आता, की आपण अशा पद्धतीने जर अवजारे बनवली, तर ती अधिक आघात करणारी राहते. आता सुरा बघा तुम्ही, सुरा कसा एकदम अंकुचीदार असतो आणि त्यामुळे काय होतं, की पटकन काही गोष्ट कापल्या जाते. तर हे त्याचं एक किमान लक्षण घ्या, की अश्मयुगामध्ये, नवअश्मयुगामध्ये अशा प्रकारचे साहित्य साधने जे आहेत. मग याला आपण साधने म्हणतो. यातून काय झालं, यातून तुम्हाला लक्षात आलं, की तेव्हाचा थोडक्यात इतिहास तुम्हाला लक्षात आला, की तेव्हाचा माणूस कसा होता, कशा पद्धतीने राहायचा. ठीक आहे. आता हे बघा, हे कुऱ्हाड, ही कुऱ्हाड आहे. तर ही दगडाची कुऱ्हाड आहे.
आताची कुऱ्हाड लोखंडाची आपण बघतो, पण तेव्हाची कुऱ्हाड जी आहे ती अशा पद्धतीने दगडाची करण्यात आली. बघा आता त्याने या दगडाला लाकडाचा एक इथे सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे याच्यातून काय लक्षात येईल, की तेव्हाच्या कालखंडामधला मनुष्य आता फक्त दगडाचा उपयोग करायचा अशातला भाग नाही. तर त्याने आता हे पण सुद्धा यंत्र जे आहे किंवा हे उपकरण जे शोधून काढलं, की दगडाच्या आधारे जर आपण याला अटॅच करून टाकला दगडला लाकूड, तर ते अधिक चांगल्या पद्धतीने आघात करणारं ठरतं. तर हे जे आहे, हे तेव्हाच्या कालखंडामध्ये सापडलेलं आहे. हे आता अटॅच नवीन आपल्या याने केलेलं आहे. पण तेव्हाच्या काळात हे झाडाच्या साल्याने किंवा वनस्पतीच्या वेलेने असे बांधले जायचे, अटॅच केले जायचे. पण कुऱ्हाडीचा जसा आघात होतो, तसा आघात त्या कालखंडामध्ये यातून व्हायचा. तर तुम्ही बघू शकता, की मनुष्य जो आहे तो कशा-कशा पद्धतीने परिष्कृत होत गेलेला आहे. हे त्याचं एक उदाहरण आहे. ठीक आहे. हे आता नंतरचे आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काही मूळ मुद्दे दाखवतो. आता मूर्ती. आता ही मूर्ती जी आहे ती शंकरजीची मूर्ती तुम्हाला दिसते. आता या मूर्तीतून तुम्हाला काय लक्षात येईल, की शिव जो होता तो कसा होता? किंवा जर हा शिव नसेल, तर मग कोणते देवता तेव्हाच्या काळात आहे? तर हा शिव जर नसेल, तर हा कदाचित गंधर्व असेल. गंधर्व हे त्या कालखंडामध्ये द्वारपालाचं काम करायचे. म्हणजे मंदिरात तुम्ही जात असता. तुम्ही एक मंदिराला लक्ष ठेवत जा जरा. जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिराला भेट देता, तेव्हा मंदिराच्या बाहेर नाही का 2 असे व्यक्ती तुम्हाला दिसून येतील, म्हणजे मूर्ती दिसतील, की ज्या दंड घेऊन उभ्या असतील हातामध्ये. तर या दंड घेऊन हातामध्ये असणाऱ्या मूर्ती कधी-कधी द्वारपालाचं काम करायचं. त्याला गंधर्व म्हटलं गेलेलं आहे. तर हे गंधर्व काय आहे, की ते तुम्हाला देवतेचं रक्षण करण्यासाठी असा बॉडीगार्ड किंवा सुरक्षा गार्ड तो असायचा त्याच्या याच्या दृष्टिकोनातून. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, की या मूर्तीवरून तुम्हाला काय लक्षात येईल? तर तुम्हाला त्याची हेअरस्टाईल लक्षात येईल. तेव्हाच्या मनुष्याची. कारण की हे मनुष्यानेच बनवलेलं आहे ना. दुसरा तर कोणी बनवणार नाही. तर हे मनुष्याने बनवलेली मूर्ती आहे. तर याच्यातून तुम्हाला तेव्हाची हेअरस्टाईल दिसून येईल. कशा पद्धतीने ते केशरचना असायची, अलंकार दिसून येईल. हा इथं तुम्हाला एक अलंकार दिसून येतो. काय आहे? त्यानंतर इथे त्याच्या हातात दुसरं हे कळं कसं होतं हे दिसून येईल तुम्हाला. त्याचा ड्रेस कसा होता, अटायर कसं होतं हे त्याचं संपूर्ण हे तुम्हाला दिसून येईल. तो शस्त्र कोणता वापरायचा हे सुद्धा दिसून येईल. तर हे काय करते, ही मूर्ती काय म्हणते, आपल्याला इतिहासाची माहिती देत असते, बारकाईने देत असते. तर इथे या मूर्तीतून तुम्हाला हे सुद्धा लक्षात येईल, की भारतामध्ये तेव्हाच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या मूर्ती बनवण्याची कला अवगत झालेली होती. तर ही मूर्ती कशाची आहे? दगडातली आहे. तर दगडातल्या मूर्त्या कोरण्याची कला भारतामध्ये तेव्हा आधीच्या कालखंडापासून अवगत झाली होती, हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. किती आहे? तर ही जी मूर्ती आपण बघितली, ती शिवमूर्ती होती आणि ती 6व्या शतकातली होती. म्हणजे 6वे शतक जे आहे इसवी सनाचं त्या शतकातली होती शिवमूर्ती ती आहे 6वे शतक. ठीक आहे. हर्षवर्धनाच्या युगातलं हे आहे मूर्ती. ठीक आहे. नंतर घेऊया. हे आणखी काही मग मूर्त्या. मग इथे बघा शिव-पार्वती बसलेले आहेत. ते शिव-पार्वती मग त्यांच्या आजूबाजूला त्याचे जे सेवक आहेत, ज्यांना गण म्हणतात, तर ते तुम्हाला इथे दिसून येईल. शिवाची केशरचना दिसून येईल. त्यानंतर इथे अलंकार दिसून येईल. पार्वतीचे अलंकार, केशरचना तुम्हाला दिसून येईल. तर हे त्या कालखंडातले मनुष्याचे अलंकार होते, जे ज्यांनी देवतांवर बघितले. ठीक आहे. ते उमा महेश्वर मूर्ती ती आहे आणि ही कोणत्या 7व्या शतकातली आहे. ठीक आहे. ही पुन्हा त्यातलं एक महत्वाचं एक मूर्ती आहे, जी तुम्ही बघू शकता. हिच्या कानातले अलंकार आहेत. वर जिरे टोप तुम्हाला एकूण दिसून येईल कशा पद्धतीने तो आहे. हे आता आपण त्याला एक माला जी आहे ती पूर्ण वरपासून तर खालपर्यंत दिसेल. मग इथे बंध दिसेल तुम्हाला कमरेच्या बाजूला असणारा. हे सगळं तुम्हाला तिथे दिसून येईल. ठीक आहे. ही गणेशजीची मूर्ती तुम्हाला दिसून येईल. गणेशजीची मूर्ती बघा कशा पद्धतीने कोरण्यात आलेली आहे. हे बघा इथे त्याचे अलंकार मुकुटावरचा. इथे त्याला इथे त्याचे जे सोंड आहेत ते 2 आहेत. त्यानंतर इथे बघा हा अलंकार तुम्हाला दिसून येईल. तर हे सगळं त्या मूर्तीमध्ये कोरण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ही 12व्या शतकातली मूर्ती आहे. 12व्या शतकात. ठीक आहे. हां. हे आणखी एक मूर्ती बघा. हा आहे द्वारपाल, ज्याची गोष्ट मी केली, की मंदिराच्या बाहेर देवतेचं संरक्षण करणारी द्वारपाल तर ती आहे. त्या द्वारपालचं संपूर्ण अटायर तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. ही पुन्हा एक मूर्ती बघा. ही पण सुद्धा द्वारपालाचीच आहे. आता त्याची हेअरस्टाईल बघा कशा पद्धतीने होती इथे होती.
त्याने कसा बांधलेला आहे आपल्या केसांचा चुडा या प्रक्रियेत. त्याचा अलंकार बघा, हे इतकं मोठं पसरट या पद्धतीचं ते आहे. तर हे सगळे अलंकार त्या कालखंडातले होते आणि म्हणून ते त्यांनी मूर्तीवर ठेवले. ठीक आहे. हे त्याचं खालचं लूक आहे द्वारपालाचं. ठीक आहे. ही ती मूर्ती आहे. द्वारपाल यक्ष, ज्याला यक्ष म्हटलं गेलं, हा 2ऱ्या शतकातला आहे. बोधिसत्वाची मूर्ती आहे, 3ऱ्या शतकातली ही आहे बोधिसत्व. बुद्धाचे जे अन्य अवतार समजले गेलेले आहेत आधीचे, तर त्या अवतारांना बोधिसत्व असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे बोधिसत्वाच्या 3ऱ्या शतकातली मूर्ती आहे. तर बघा हा त्याचा किती सिंपल लूक तुम्हाला दिसून येईल. वस्त्रांचा प्रयोग आणि त्यानंतर त्याचे अलंकार आणि मुकुट. हा, आता हे जे तुम्हाला दिसत आहे, हा आहे शिलालेख. हा जो शिलालेख आहे, हा कोणाचा आहे? हा सम्राट अशोकाचा शिलालेख आहे. हा ओरिजिनल सम्राट अशोकाचा शिलालेख आहे, जो मुंबईच्या छत्रपती शिवाजी म्युझियम मध्ये आहे. मी तो बघितलेला आहे. तिथलाच हा फोटो आहे. तुम्ही जाऊ शकता मुंबईला आणि तिथे छत्रपती शिवाजी म्युझियमला भेट द्या. तिथे हा शिलालेख ठेवण्यात आलेला आहे. हा शिलालेख दगडावर कोरलेला आहे. ठीक आहे. हा स्तंभालेख नाही, हा शिलालेख आहे. शिलेवरचा आलेख म्हणजे शिलालेख अर्थात दगडावरचा. हा मुंबईजवळ नालासोपारा या ठिकाणी सापडलेला आहे. नालासोपारा ही तेव्हा मौर्यांच्या कालखंडामध्ये मोठी व्यापारी पेठ होती. समुद्र किनारा जो होता तो तिथे अरबी समुद्र जो आहे तो तिथे त्याच्या बाजूला हे नालासोपारा होतं. अजूनही आहे ते ठिकाण. तर तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथे एक स्तूप होतं. ते पडलं. त्या स्तूपाच्या जवळच हा शिलालेख सापडलेला होता. आणि हा शिलालेख आता त्या मुंबईच्या म्युझियममध्ये आहे. तुम्ही जाऊ शकता त्या म्युझियममध्ये हा बघितलं. बघा आता इथे ही लिपी जी आहे कोरलेली ती ब्रह्मी लिपी आहे. ठीक आहे. दुरून दिसेल तुम्हाला अधिक चांगली. ही जी लिपी आहे ही ब्रह्मी लिपी आहे. हा शिलालेख आहे अशोकाचा. ठीक आहे. तर इथे तुम्हाला या ब्रह्मी लिपीला वाचता नसेलच, पण याचं स्टार्टिंग जे आहे ते तुम्ही बघाल तर ते सगळं एका आलेखामध्ये येते. हे इथे तो सापडलेला आहे. सोपारा महाराष्ट्र ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकातला तो शिलालेख आहे. ठीक आहे. तर इथे तो सापडलेला होता शिलालेख या स्तूपामध्ये. ते पडला आता स्तूप आता नाही. ठीक आहे. हा, आणखी एक त्याचा व्ह्यू असा तो शिलालेखाचा तुम्ही स्वतः बघू शकता. हे म्युझियम मध्ये आहे तुम्ही. हा स्तंभ सापडलेला होता त्या कालखंडामधला. तर या स्तंभालेखावरचं सगळं यक्ष यक्षिणी, तर या स्तंभाच्या प्रकारामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसून येतील. एक मिनिट. तर हा तो स्तंभालेख तो सुद्धा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. वेदिकेचा स्तंभ. वेदी म्हणजे काय तर यज्ञाच्या जवळ जी वेदी असायची त्याच्यावरचा स्तंभ सुद्धा अलंकृत करण्यात आलेला आहे. ही यज्ञवेदीची देवता. ठीक आहे. हे सगळं त्याच्या आजूबाजूची देवता आहे. बुद्धाची मूर्ती ही आहे 3ऱ्या शतकात. ही आहे बुद्धाची मूर्ती. ही 5व्या शतकाच्या पूर्वार्ध म्हणजे 5व्या शतकातली ती आहे. ठीक आहे. तर टेराकोटामध्ये बनलेली. हे बघा. हे सगळं मुंबईच्या म्युझियम मध्ये ठेवलेले आहे. तर आता तुम्हाला याच्यावरून काय लक्षात येईल? गौतम बुद्ध कशा अटायरमध्ये तेव्हाच्या कालखंडामध्ये राहायचा, गौतम बुद्ध कोणत्या राहणीमानात यायचा, हे सगळं याच्यावरून कसं सिंबॉलिक पद्धतीने तुम्हाला लक्षात येतं. आणि त्याची मूर्ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसून येईल. हे त्याचं वलय त्याच्या बुद्धिमत्तेचं किंवा त्याच्या बाजूला जे प्रज्ञेचं वलय निर्माण झालेलं आहे ते तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे. अगदी साध्या वेशामध्ये तुम्हाला दिसून येतं. हा, हे जे आहे याला बुद्धाचा पाय असं म्हणतात. म्हणजे जिथे जिथे बुद्धाने आपले पगमार्क ठेवलेले आहेत तिथे ते आहे. तसं हे ऍक्च्युअल नाही आहे, पण ते बनवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे बुद्धाचा पगमार्क त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर याच्यातून तुम्हाला धार्मिक दृष्टिकोनातून धर्मचक्र परिवर्तनाचा एक प्रसंग त्याच्यातून तुम्हाला दिसून येतो. ठीक आहे. बुद्ध पद राखाडीशी गांधारमध्ये सापडलेलं आहे ते 3ऱ्या शतकामध्ये. बुद्धपद हे बुद्धाच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे. अहिंसेचा प्रचार श्रावस्ती येथून भारतातील विविध ठिकाणी
तसे भारताबाहेरील नेपाळ, तिबेट आणि आग्नेय आशिया देशामध्ये करण्यात आला. तर हे बुद्ध पद काय? बुद्धाच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे. बघा, किती चांगल्या पद्धतीने ते त्याने कोरण्यात आलेलं आहे. तर हे सगळे सिम्बॉल्स आहेत आपल्याला जे समजून येतात, की याच्यातून या गोष्टी आहेत. हे आणखी एक तसं चित्र. हां. तर आता हे जे आहे, हे जे तुम्हाला दिसत आहे, हे मधल्या त्या प्राचीन कालखंडामध्ये एक जैन मंदिर होतं. त्या जैन मंदिरातलं जे कोरीव काम होतं मंडपातलं, त्याचं हे चित्रण आहे. म्हणजे हे आरशात दाखवलं. म्हणजे इथं हे महावीरांची मूर्ती तुम्हाला दिसून येईल. तर त्या महावीरांच्या मूर्तीच्या आजूबाजूला हे असं एक द्वार होतं. म्हणजे हे जे तुम्हाला दिसून येतं, हे लाकडामध्ये कोरण्यात आलेलं आहे. त्या लाकडामध्ये कोरण्यात आलेल्याच्या मध्ये म्हणजे या डोमच्या अंदर जे तुम्हाला इथे आरशात दिसून येईल, हे आरशात. हे जे आरशात आहे ना, ते हे आहे. तर बघा किती चांगली लाकडावरची कलाकुसर याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. रंग सुद्धा भरण्यात आलेले आहे. तर तेव्हाच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने वास्तू रचना निर्माण करणे, कलाकुसर करण्याची कला किती चांगल्या पद्धतीने निर्माण झाली होती हे बघू. कलर भरणे म्हणजे रंग सुद्धा तेव्हा अस्तित्वात आले होते हे आपल्याला लक्षात येईल. तर हे सुद्धा इथे दिसून येतं. ठीक आहे. तर हे मंडप ज्याला म्हणतात. जे मंडप म्हणजे काय? जे गर्भगृहाच्या बाहेर असतं. तर हे कोणत्या शतकातलं आहे बघा, हे 17व्या शतकातलं आहे. म्हणजे आता अगदी जवळचं. कुठलं आहे? तर गुजरातमधलं. तर लाकडावरील रंगकाम, गुजरात 17वे शतक. सुशोभित मंडप एखाद्या गृहमंदिराचे पवित्र असू शकते. हे जैन तीर्थकर आहे, जो संगमरवरमध्ये तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. ही जी त्याची मूर्ती आहे, ती मार्बलमध्ये आहे, संगमरवरमध्ये. तर ते आहे. ठीक आहे. हे पुन्हा ही गणेश मूर्ती, सॉरी नरसिंह मूर्ती ही आहे. ठीक आहे. आता हा तो विष्णूच आहे 100%. हां. ही विष्णूची मूर्ती आहे. बघा विष्णू हा अगदी सौंदर्यवान आणि भव्यदिव्य असा देवता मानला जातो. तर त्याची ही मूर्ती आहे. तर या मूर्तीच्या दृष्टिकोनात त्याच्या हाती चक्र तुम्हाला दिसेल, गदा दिसेल. अ, 4 बाहू तो आहे त्याला. त्याचे सगळे सेवक खाली तुम्हाला दिसून येतील. अलंकारिक पद्धतीने किती चितारलेला आलेला आहे त्याला बघा. त्याचं मस्तक बघा. त्यानंतर त्याचे अलंकार बघा छोटे-छोटे. कमरबंद बघा, ज्याला मेखला असं म्हटलं गेलेलं आहे. तर ते सगळं याच्यामध्ये दिसून येईल. तर याच्यावरून तुम्हाला विष्णूची एकूण प्रतिकृती तुमच्या मनामध्ये उभी राहते. ती कशा पद्धतीने होते हे दिसतं. ही कोणत्या शतकातली आहे? तर ही आहे 11व्या शतकातली मूर्ती आहे. ही सरस्वतीची मूर्ती, सरस्वती देवीची मूर्ती. ही ब्रह्माची मूर्ती आहे. हा शेषशाही विष्णू जो तुम्हाला विष्णू शय्यावर दिसून येतो ना, झोपलेल्या अवस्थेमध्ये त्याची ही एकूण मूर्ती आहे. शेषशाही विष्णू. शेष नागावर जो झोपलेला आहे तो असा. ही आणखी एक मूर्ती आहे. ही एका नर्तिकेची मूर्ती आहे, की ज्या कालखंडामध्ये राजघराण्यामध्ये जे नर्तकी व्हायच्या आणि दरबारामध्ये त्या मनोरंजन करायच्या त्याची ही मूर्ती आहे. तर अप्सरा किंवा तिला म्हटलं गेलेलं देवस्थानातली असं सुद्धा येईल. तर या प्रक्रियेमध्ये तिचं अटायर जे आहे ते संपूर्ण तुम्हाला दिसून येईल. तिचा मुकुट दिसून येईल, अलंकार दिसून येईल. हे सगळं याच्यामध्ये आहे. हे त्रिमूर्ती ब्रह्माची. झूम केल्यावर थोडंसं हे होईल ते. ब्रह्माची. त्याच्या वरचं जे हेअरस्टाईल आहे ते बघा तुम्ही कशा पद्धतीने त्यांनी केलं. पुढे जाऊया आपण. तर हे झाले काही फोटोज. आता दुसरे काही फोटोज आपण बघूया. स्तंभालेख कशाला म्हणतात बघा. हा आहे स्तंभालेख अशोकाचा. अशोकाचा स्तंभलेख. त्याच्यावर सिंह. अशोकाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मौर्यांचं जे सिम्बॉल होता तो सिंह होता. आता हा एकच सिंह तुम्हाला दिसेल. बाकी 4 सिंह असणारा सारनाथला आहे अशोक स्तंभ. अशा स्तंभावरच अशोकाने आपले लेख कोरलेले होते.
बघा किती मोठा हा शिलालेख असायचा, स्तंभलेख. या संपूर्ण स्तंभलेखावर अशोकाने आपले राज आदेश तिथे कोरलेले होते. तर असे हे कोरलेले स्तंभलेख जे आहे ते 25 या प्रमाणात सापडले आहे. शिलालेख सुद्धा 20 ते 25 दरम्यान आहे. तर अशा संपूर्ण भारतात मिळून 40च्या वर असे अशोकाचे लेख जे आहे ते सापडले आहेत. त्याच्यामध्ये स्तंभलेख सुद्धा आणि शिलालेख जो तुम्हाला मी मगाशी नालासोपारा येथील दाखवलेला आहे. आणि तो शिलालेख होता आणि हा स्तंभालेख, स्तंभावरचा आलेख. हा, ही बघा, ही आहे ब्रह्मलिपी. या ब्रह्मलिपीमध्ये त्याने कोरलेलं आहे आपले राजआज्ञा. या सगळ्या ब्रह्मलिपीमध्ये कोरण्यात आलेल्या आहे. आता ही लिपी तुम्हाला अभ्यासल्याशिवाय कळणार नाही. बघा, तर असं त्याने त्या संपूर्ण या स्तंभावर कोरलेलं, म्हणजे या स्तंभावर जर आपण बघितलं तर हे सगळं त्याने इथे कोरलेलं आहे. या साईडला संपूर्ण गोल गोल पूर्ण हे सगळं. त्यामुळेच आपल्याला तत्कालीन कालखंडातली ही माहिती भेटली की कशा पद्धतीने ते आपण अशोकाने शिलालेख कोरले, स्वतःला काय त्याने नाव घेतलं, देवनाम पियदर्शी लाजा असं त्याने नाव घेतलेलं आहे. हा बिहार मधला आहे, वैशाली इथे. ठीक आहे. हा, जे मी तुम्हाला गुफा चित्रे म्हणत होतो ती ही आहे. बघा, या गुफा चित्रामध्ये अश्मयुगीन मानव जेव्हा राहत होता तेव्हा शिकार केल्यानंतर किंवा काय तर त्याचं एक सांस्कृतिक अंग तुम्हाला दिसून येईल. आता हे परिष्कृत अवस्थेमध्ये आहे की ज्या परिष्कृत अवस्थेमध्ये त्याला चित्र काढणे सुचले. तर भीमबेटका जे आहे, भीमबेटका एमपी मध्ये, तिथे तुम्हाला अशी गुफाचित्रे भरपूर प्रमाणात भेटतील आणि ही अजूनही जशी आहे तशी आहे. तर याच्यामध्ये वनस्पतीचे रंग वापरण्यात आलेले आहे आणि ते थंड अवस्थेत असल्या कारणाने हे अजूनही जिवंत तुम्हाला दिसून येतील. नाहीतर हे सगळे काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे. तर या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसून येईल बघा, या चित्रामध्ये तत्कालीन मानव शिकारीचं चित्र त्याने उभं केलेलं आहे. तर बघा, यांच्या हातात तुम्हाला धनुष्यबाण दिसतील. ठीक आहे. इथे मोठे मोठे बाण तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आणि हे बघा, इथे काही काही प्रमाणामध्ये असं जे आहे ते तुम्हाला ढाल सुद्धा दिसून येईल संरक्षणासाठी. आणि हे समूहाने बघा शिकार करतायत, समूहाने. बघा. आता हे जे जानवर असेल ते तेव्हाच्या कालखंडातलं एखादं अ, अ, शिकार करणार. आता त्याच्यामध्ये कसं आहे की कोणी कोणी प्राणी आयडेंटिफाईड करत नाही, तर रानगवे असू शकतात किंवा मधल्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं जाय कोणी कोणी याला घोडेच म्हटले की काय. पण तेव्हाच्या कालखंडामध्ये हे प्राणी उपलब्ध होते की नाही, घोडा जो आहे तो मध्य एशियातून आलेला भारतात असं म्हटलं. तर हे उदाहरण जे म्हटलं गेलं घोड्याचं ते नाकारण्यात आलं. पण जंगलातले जनावर जे कोणी असतील त्यांना मारून शिकार करणे, त्यांचे मांसाहार करणे हे प्राचीन काळातल्या मनुष्यासाठी आवश्यक होतं. कारण की नश्मयुगीन मनुष्य किंवा जो अश्मयुगात राहणारा मनुष्य जो आहे तो शेती करायचा नाही. शेती नसल्या कारणाने मग त्याच्यासाठी पोट भरण्यासाठी दोनच गोष्टी होत्या. एक तर कंदमूळ खाणे, वनस्पती किंवा शिकार करणे, मांसाहार करणे. तर हे तुम्हाला चित्र तुम्हाला दिसून येईल आणि हा समूहाने ते करतो हे तुम्हाला दिसून येईल. तर यातून तुम्हाला काय दिसून आलं, तर इतका मोठा इतिहास तुम्हाला समजला की तेव्हाच्या कालखंडातला मनुष्य काय करायचा, तर अशा पद्धतीने सामूहिक अर्थाने शिकार तो करायचा. तर हे चित्र म्हणजे साधनातून तुम्हाला काय आलं, तर तत्कालीन कालखंडाचा इतिहास लक्षात आला. ठीक आहे. आता नाण्यांची बाजू आपण बघितली. नाणे जे आहे ते महत्वाचं एक पुरातत्व साधन आहे. तर हे एकूणच जर बघायला जाऊया तर नाण्यांवरच्या अशा मोहरा ज्या आहेत किंवा मोहर आपण त्याला म्हणतो, छाप जे आहे ते तुम्हाला दिसून येईल. तर या छापखान्याच्या दृष्टिकोनातून जर बघायला जाऊया तर अशा पद्धतीने तेव्हा ओबड पद्धतीने नाणे जे आहे ते हे करायचे. कारण की साचे जे होते तेव्हाच्या काळातले ते ओबड असायचे. ते काय परफेक्ट नव्हते आजच्या सारखे. आज कसा ₹1 तुम्हाला गोलाकार दिसतो कारण की तो यंत्राच्या पद्धतीने हाताळला जातो किंवा बनवला जातो. पण आधीच्या कालखंडामधले जे नाण्याची छापे होती ती हाताने बनलेली असायची, लाकडाची असायची. त्यामुळे ती ओबड-धोबड होती. तर असंच एक नाणं तुम्हाला इथे दिसून येईल. हे नाणी जी आहे हे फॉरेन कंट्रीज मधले नाणी आहे, जे तुम्हाला मी उदाहरण म्हणून दाखवलेले आहे. आता याच्यावरले सिम्बॉल्स काय आहे, या सिम्बॉल्सचा अर्थ आपल्याला इतकं समजणार नाही. पण इथे सूर्य आहे आपल्याला लक्षात येईल, इथे चंद्र आहे लक्षात येईल. आता इथे त्याने काय बनवलेलं आहे हे सुद्धा आपल्या लक्षात नाही. पण याच्यावरून थोडासा ढोबळ मानाने आपण अंदाज काढू शकतो की काय काय नेमकं त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हे आणखी एक. याच्यामध्ये काही प्राण्यांची चित्र तुम्हाला दिसून येतील आणि हे गोलाकार स्वरूपात नाणं हे तुम्हाला दिसून येतं. पुन्हा एक त्यातलं उदाहरण आहे. हे तुम्हाला मी दाखवलं मगाशी ते.
तर आता जे तुम्हाला मी भोजपत्र म्हटलेलं आहे, भोजपत्रे, तर ही आहे भोजपत्र. ठीक आहे. हं. ही मागे जी गेलेली ती भोज होती आणि ही ही जी आहे ही ही ताळाच्या झाडावरची जी साल आहे, त्या ताळाच्या झाडाची साल जी आहे ती काढायची, तिला ओलं करायचं आणि तिला सुकवायची आणि स्ट्रेट करायची आणि स्ट्रेट केल्यानंतर मग ती लेखनासाठी वापरली जायची. तर ही ताडपत्र जी आहे, ताळ्याच्या वनस्पतीपासून बनलेल्या सालापासून बनलेली ही ताडपत्रे आहे, जी लेखनासाठी उपयोगी केली जायची. बघा, कागदाचा शोध लागला नसल्या कारणाने ताडपत्राचा वापर सुद्धा इथे केला जात असेल. तर हे आहे ताडपत्र. तर ताडपत्रावरचं हे एक लिपिबद्ध केलेलं आहे. ही मरीची देवी आहे. मरीच मरीच आता रंगकाम सुद्धा येण्यात राहिलेलं आहे. ठीक आहे. तर या मरीची देवी अर्थात बुद्ध जेव्हा जर उपासना करायला गेला होता, ध्यान करत होता, तेव्हा त्याच्या मनामध्ये असं म्हणतात, म्हणजे ही कथा सांगितली जाते, की मरीच राक्षसाने शिरकाव केला होता. मरीच राक्षस जो आहे, मरीची देवी जी आहे, ती बुद्धाचं ध्यान जे आहे ते भटकवण्याचा प्रयत्न करत होती. अर्थात बुद्धाला ज्ञानप्राप्तीपासून ती रोखत होती आणि त्यामुळेच मग ह्या मरीची देवीचा जो चॅप्टर जो आहे, तो बुद्धाच्या त्या संपूर्ण कथातला एक प्रकरण म्हणून या सॉरी, या भोजपत्रावर येतो, इथे येतो, ताडपत्रावर इथे येतो. ठीक आहे. तर याच ताडपत्रातलं दुसरं एक पान जे आहे ते इथे तुम्हाला दिसून येतं. गौतम बुद्ध तुम्हाला दिसून येतील. ही ती स्टोरी आहे, की ज्या स्टोरीवर संपूर्ण मरीच्या देवीचं कथानक जे आहे कोरलेलं आहे. तर अशा पद्धतीने ताळपत्रावर तत्कालीन कालखंडामध्ये हे कथानक कोरलेलं असायचं. ठीक आहे. आता याच्यावर तुम्हाला काही हिंदी शब्द असे दिसतील, सामंत. हा, सामंत शब्द बघा इथे दिसून येईल. तर हे याच्यातून, या संपूर्ण लेखातून आपल्याला इतिहास कळतो त्या कालखंडात. आता या चित्रामध्ये जेव्हा हे चित्र कोरण्यात आलं याच्यावर, इथे हे सगळे जे आहेत, यांना बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल? हे भारतीय नाहीत, हे भारताबाहेरचे आहेत. हे अरब प्रांतातले लोक असावेत, जी इथे व्हिजिट करायला आलेली आहेत आणि ते या सामंतासोबत संवाद साधत आहेत. ठीक आहे. तर त्यांचा अटायर आणि भारतीय लोकांचा अटायर यातला स्पष्ट भेद जो आहे तो तुम्हाला इथे दिसून येईल. तर हे सुद्धा एक इतिहासातलं महत्वाचं लक्षण आहे. हे कृष्ण आणि बलराम यांचं चित्र आहे. बाल गोपाल स्तुती. हं. आता या ताळपत्रावर किंवा भोजपत्रावर जे तुम्हाला लेखन दिसलेलं आहे, ते लेखन कशा पद्धतीने, कोणत्या साहित्यातून बनवण्यात आलं हे याच्यातून दिसून येतं. तर हे ती साधने आहेत, की ज्याच्या आधारे त्याच्यावर लेखन केलं. हे ब्रशेस आहेत. ज्या ब्रशद्वारे त्या नॅचरल कलर बनवला जायचा आणि या नॅचरल कलरच्या आधारे मग हे लेखन जे आहे ते करण्यात यायचं. म्हणजे तो पेन जो आहे, त्या पेनाच्या आधारे हे अशा पद्धतीने किंवा ब्रशच्या आधारे त्या पद्धतीने असं लेखन करण्यात येत असे. तर हे ते त्याचे आहेत आणि हे बाकीचे त्याचे उपकरणे आहेत, जे तुम्हाला दिसून येईल इथे. तर याच्यामध्ये ती ताडपत्रे जी आहेत, ती कापण्याचे साधनं सुद्धा तुम्हाला दिसून येतील, की कशा पद्धतीने ते कापले जायचे आणि बारकाईने त्याला छेद देण्यासाठी, त्याचा एकत्रितपणा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे दिसून येईल. तर हे सगळं जे बघत असताना तुम्हाला लक्षात येईल, की कशा पद्धतीने कागद ज्या कालखंडामध्ये नव्हता, तेव्हा तत्कालीन मनुष्याने कशा पद्धतीने आपली लेखनाची जी एकूण स्किल आहे, ती स्किल या पद्धतीतून पुढे आणली आणि भाषा जी आहे ती प्रभावी ठेवण्यामध्ये त्याने महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. तर हे ते सगळं आहे. हा सुद्धा पुन्हा एकदा पेन तुम्हाला दिसून येईल, की जो इथे ही लँग्वेज कोणती मला माहीत नाही, अरबी की पारसी ती असावी. तर त्या आधारे ते केलं असावं. हां. तर तुम्हाला जे भोजपत्र मी म्हटलं, ते भोजपत्र हे आहे. तर ते कशापासून बनतं बघा, ही भोजवृक्षाची डाळ, ही भोजवृक्षाची डांग आहे, की ज्याचे जे हे पापुद्रे जे तुम्हाला दिसतात आहे, हे निघालेले पापुद्रे, या निघालेल्या पापुद्र्याला काढलं जायचं आणि त्याच्यातून मग अशी स्लेट तयार केली जायची, अशी पाटी तयार केली जायची, असं पत्र तयार केलं जायचं. ठीक आहे. आणि ते स्ट्रेट केलं जायचं आणि ते वाळवल्यानंतर जेव्हा स्ट्रेट व्हायचं, तेव्हा खऱ्या अर्थाने मग याचा वापर जो आहे तो केला जायचा लिखाणासाठी.
बघा, हे कशापासून बनायची? तर याच्यापासून. कारण पुन्हा तेच कागदाचा उपयोग जो आहे, शोध जो आहे तो लागलेला नव्हता. म्हणून अशा पद्धतीने हे साल काढलं जायचं त्या वृक्षावरचं आणि त्या सालापासून मग तुम्हाला हे पत्र बनवलं जायचं आणि हे भोजपत्र जे आहे ते तुम्हाला खऱ्या अर्थाने लिखाणासाठी वापरलं जायचं. भोज वृक्षापासून बनलेलं पत्र भोजपत्र. तसंच ताम्रपत्र जे आहे किंवा ताम्रपट ज्याला म्हणतो आपण, तांब्याच्या धातूपासून बनलेलं ताम्रपट, ताम्रपत्र अर्थात ते. तर आता हे जे तुम्हाला दिसत आहे हे भोज वृक्षाची डांग आहे, ज्याच्यापासून हे तुम्हाला दिसून येईल. भोजपत्र बनलेलं. ज्याला इंग्लिशमध्ये ब्रिच बार्क असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. हं. तर त्या भोजवृक्षाच्या त्या संपूर्ण जे साल आहे त्याचा एक सेट केला जायचा आणि त्या सेटला बांधायचं असं मधून बांधलं जायचं आणि त्याच्यावर मग लिपीमध्ये वेगवेगळं कथानक जे आहे ते लिहिलं जायचं. ते हे आहे ते आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय जे पुढे सुद्धा दिसेल. हां. तर बघा जसं भोजपत्राचं एक पान आपण घेतलं, तसंच हे आता हे ताडपत्राचं सुद्धा एक पान आपण घेऊ शकतो. भोजवृक्ष आणि ताडपत्रावर तत्कालीन कालखंडामध्ये जे लेखणी तुम्हाला मी दाखवली, त्या लेखणीच्या आधारे अशी चित्रे सुद्धा तिथे गेली. आता हे जे चित्र जे आहे, ते कृष्णाचं एकूण जर म्हणायला जाऊया, तर त्याचं जीवनातलं एक कथानक इथे सांगण्यात आलं आहे. त्याने इथे मगरीला इथे मारण्यात आलेलं आहे. त्याचं त्या राक्षसाचं नाव मला आता आठवत नाही. पण तुम्ही बघा, की कशा पद्धतीने हे चित्र बरोबर त्याने या ताडपत्रावर आरेखित केलेलं आहे. इथे त्याने गाय काढल्या, इथे कृष्ण आणि त्याची सवंगडी काढली आणि अशा पद्धतीने त्याने त्याला मारलं. आता हे एक तर कालिया मर्दन असावं, कारण की सापाचं असं दिसत आहे. पण ही मगरीची सुद्धा एक मला चित्र दिसत आहे. तर या प्रक्रियेमध्ये जर बघायला जाऊया आपण, तर कालिया मर्दनाचा जो प्रसंग आहे, तो सुद्धा आपल्याला इथे इमॅजिन करायला हरकत नाही, की कशा पद्धतीने कृष्णाला तिने तिथे मारलं. तर या प्रसंगातून तुम्हाला काय लक्षात येईल, की तत्कालीन कालखंडातल्या इतिहासाची एक बाजू तुम्हाला या ताळपत्रावरून लक्षात येईल. तर ताळपत्राच्या आधारे सुद्धा असा इतिहास कसा व्हायचा तेव्हा. आता ही जी ढाल जी आहे, ही ढाल मी तुम्हाला मागे सुद्धा दाखवली, आता सुद्धा दाखवतो, की छत्रपती शिवाजी म्युझियममध्ये आहे. ही अकबराची ढाल आहे. अकबर, सम्राट अकबर जो आहे त्याची ढाल आहे. तर हे तो आपल्याला कसं समजलं ही अकबराची आहे? तर इथे हा जो लेख लिहिलेला आहे या ढालीवरचा, त्याच्यावर अकबराचं नाव लिहिलेलं आहे. बुलंद इक्बल बादशाह अकबर असं ते लिहिलेलं आहे. आणि इथे मग तुम्हाला राशीचक्राचे सगळे सिम्बॉल्स इथे दिसतील. बघा, ही मेष रास, वृश्चिक, सगळं कन्या रास, सगळं या राशीचे चित्र इथे तुम्हाला दिसून येतील. तर याच्यावरून तुम्हाला अकबराविषयी काय लक्षात येतं, की तो भाग्यावर विश्वास ठेवायचा किमान अर्थाने. त्यानंतर तो सूर्यपूजक सुद्धा होता. इथे सूर्याचं चित्र काढलेलं आहे. आता तो अकबर तर अं, इस्लाम धर्माचा अनुयायी होता. पण तरी सुद्धा त्याचे हिंदू प्रतीकांवर काही आस्था होती. त्यातलं एक प्रतीक जे आहे ते सूर्य होता. तो सूर्याची पूजा करायचा, सूर्यनमस्कार करायचा. तर इथे तुम्हाला सूर्य सुद्धा दिसून येईल. आता ही जी ढाल आहे, ती युद्धातली ढाल नाही, तर ती काय आहे, तर ती एखाद्या प्रसंगी, विशेष प्रसंगी बनवण्यात आलेली ढाल आहे, की जे परिधान तेव्हाच करायचा अकबर, की युद्धावर तो घेऊन नाही जायचा. कारण की याच्यावर कसं आहे, सोन्याची पच्चीकारी करण्यात आलेली आहे. आणि युद्धाचे ढाल हे कधी अशी सोन्याच्या पच्चीकारीने निर्माण करण्यात यायची नाही. पच्चीकारी म्हणजे कोरलेलं सोनं कोरण्याचा त्याचा आर्ट करण्याचा. तर अशा पद्धतीने ही जी ढाल जी आहे ती तुम्हाला दिसून येते. ती अकबराने स्वतःच्या एखाद्या चांगल्या राज्याभिषेक प्रसंगी म्हणा, वाढदिवसाप्रसंगी म्हणा, तो स्वतः जेव्हा ते करायचा, घालायचा, तर त्या प्रसंगी विशेष प्रसंगी ती असायची. तर ही ती ढाल ती आहे. शहनशाह अकबर की ढाल. हे त्याचं बॉडी आर्मर अकबराचं. पुन्हा एकदा हे कसं त्याचं, तर इथे त्याचं नाव लिहिण्यात आलेलं आहे. इथून त्या नाव लिहिण्यात आलं लक्षात आलं, की हे अकबरचं बॉडी आर्मर आहे. चिलखत ज्याला म्हणतो ना आपण, ते आहे अकबराचं. हे छत्रपती शिवाजी म्युझियम मुंबई येथे ठेवण्यात आलेलं ते तुम्ही बघू शकता. हे जिरेटोप संरक्षणासाठी आणि हे पूर्ण अंगावर आणि हे बाहूवर चढवण्यासाठी. तुम्हाला जोधा अकबर या पिक्चरमध्ये तुम्हाला हे दिसून येईल. जेव्हा ऋतिक रोशनची एंट्री ॲज अ अकबर होते, तेव्हा हे तुम्हाला तो घालताना दिसेल. अगदी जवळून बघूया आपण. हे फारसी भाषेमध्ये आहे. खाली पर्शियन लँग्वेज. ठीक आहे.
आता ही तलवार जी आहे, ही शहाजहानची तलवार आहे. तलवार शहाजहानची आहे. याच्यावर जो लेख कोरलेला आहे, तो त्याच्या नावाने अशी कोरलेला आहे. म्हणून ओळखण्यात आलं शहाजहानची तलवार. याच्यावरून तेव्हाची तलवार बनवण्याची पद्धत तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. हे पुन्हा एकदा या साहित्यिक साधण्यामध्ये जे एकूण तुम्हाला रामचरितमानस जे संपूर्ण कथानक आहे ते दिसून येईल. इथे दोहा हा शब्द तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर चौपाई तुम्हाला दिसून येईल. हे सगळं तेव्हाची हिंदवी भाषा जी आहे ती निर्माण झाली होती. त्याचा एक तुम्हाला एक पुस्तक दिसेल. हा सम्राट अशोकाचा शिलालेख जो तुम्हाला मी मगाशी दाखवला. हा असं ते सिच्युएटेड केलेलं आहे. ठीक आहे. आता हे अश्मयुगीन हडप्पा काळातील म्हणा किंवा कोणत्याही कालखंडाच्या दृष्टिकोनातून जे बांगड्या बनवण्यात आल्या ते इथे आहे. या शंखापासून बनवण्यात आलेल्या बांगड्या आहेत. तुम्हाला तेव्हा अलंकारशास्त्र केव्हा विकसित झालेलं होतं हे लक्षात येईल. बीड्स तुम्हाला दिसून येतील इथे. तर या पद्धतीपासून तुम्हाला अलंकार बनवणे तेव्हाच्या कालखंडामध्ये सुरू झालं होतं. हे दिसून येईल. ठीक आहे. ठीक आहे. हा वेरूळचा स्तंभ आहे. विजयस्तंभ त्याला म्हणतात. वेरूळच्या लेण्या ज्या आहेत ना, हिंदू लेण्या, त्यामधलं हे महत्वाचा फोटो आहे. हे विजयस्तंभ म्हटलं गेलेलं आहे वेरूळचा. हे अजिंठ्यामधलं भिंतीचित्र आहे. अजिंठ्यामध्ये जर तुम्ही गेले असाल, तर तिथे जे भिंतीचित्र कोरले जातात, ज्याचे रंग अजूनही आहेत जसे तसे किमान अर्थाने, ते तुम्हाला दिसून येईल. याचं विश्लेषण आपण नंतर करूया. तर तुम्हाला हे सगळं चित्र मी दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की इतिहासाचं एकूण एकूण अंग जर तुम्हाला बघायचं असेल, तर हे सगळ्यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरतं. इथे अलंकार तुम्हाला दिसून येईल त्या कालखंडातले, सातवाहन कालखंड. हे पूर्ण ते भिंत आहे, ज्याच्यावर हे चित्र कोरण्यात आलेलं आहे. आता काही नष्ट झाली काळाच्या ओघात, पण काही आहेत अजूनही. इथे आहे. हे आणखी एक चित्र. हे सुद्धा. हे रंग याचे नॅचरल कलर आहे आणि हे जसे तसे अजून टिकून आहे. केमिकल कलर जे आहे ते आता निघून जातात आपले, पण तेव्हाच्या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून हे सुरू झालेलं आहे सगळं. तर त्यांचे रंग बघा, नॅचरल कलर अजूनही जसे आहेत तसे आहेत किमान अर्थाने, आणि ते चमकतात सुद्धा. म्हणजे जे दागिने तुम्हाला मी आता दाखवले बघा, या दागिन्यांचा रंग जो आहे तो अजूनही चमकून येतो. म्हणजे जसे ते दागिने चमकत असावे तसे ते चमकून येतात. हे बघा, म्हणजे काय कलर त्यांनी वापरले असावे की फोटोमध्ये सुद्धा ते चमकून येतात. असं ते आहे. ते कॉइन्स तुम्हाला विविध दाखवायचे. आपले या सेशनचे काही मिनिटच राहिलेले आहेत, त्यामुळे मला पूर्ण दाखवता येणार नाही. वाटल्यास तर मी नंतरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला आणखी दाखवून देईन चालेल. ठीक आहे. तर इथे मी शेअर जे आहे ते स्टॉप करतो. तर तुम्हाला मी बऱ्यापैकी पुरातात्विक साधनांमध्ये काय काय येतं हे म्युझियमच्या या वस्तूद्वारे दाखवलं. आपण पुढच्या लेक्चरला उद्याच्या लेक्चरला पुन्हा भेटूया. याच्यातली आणखी काही साधनं तुम्हाला मी दाखवतो. होप की तुम्हाला आजचं हे लेक्चर समजलं असावं. ते फार महत्वाचं लेक्चर होतं. ते तुम्ही आता YouTubeला सुद्धा बघू शकता. ठीक आहे. तर मी इथे आजचं लेक्चर स्टॉप करतो. आपण उद्या पुन्हा भेटूया पुरातत्व आणि साहित्यिक साधनांच्या दृष्टिकोनातून.